मानवी जीवन अमूल्य आहे, परंतु काही वेळा ताण, नैराश्य, सामाजिक दबाव किंवा वैयक्तिक समस्या यामुळे एखादी व्यक्ती आयुष्य संपवण्याचा निर्णय घेते आणि यालाच आपण आत्महत्या असे म्हणतो. आत्महत्या ही केवळ वैयक्तिक हानी नसून संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुशांत सिंह राजपूत, कुशल पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी, जिया खान, भैयूजी महाराज, नितीन देसाई, आसिफ बासरा यासारख्या अनेक दिग्गज मंडळींनी मागच्या काही वर्षांमध्ये स्वतःला संपवलेले आपण पाहिलेच असेल. त्याच पद्धतीने दररोज न्यूज पेपरमध्ये एक किंवा दोन बातम्या या आत्महत्येच्या असतातच. आत्महत्या ही आजच्या किशोरवयीन आणि युवा पिढीतील एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे. जगभरात दरवर्षी हजारो लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवताना दिसत आहेत. ही समस्या केवळ वैयक्तिक नसून ती जागतिक स्तरावर आरोग्य, समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम घडवते. आत्महत्या का केली जाते? आत्महत्येच्या मागची कारण काय असू शकतील? जगभरात आत्महत्येचा रेशो कसा आहे? भारतातील आत्महत्येची परिस्थिती काय आहे? आत्महत्येच्या संदर्भात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना ओळखायचे कसे? आत्महत्या रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आत्महत्येवर कशा पद्धतीने प्रतिबंध लावता येईल, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर नमस्कार, मी डॉक्टर वदन भोसले. आपण पाहतात समर्थ स्कूल ऑफ सायकोलॉजी. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघटना अर्थातच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यांच्या पुढाकाराने या दिवसाची सुरुवात झाली. जगभरातील जवळपास 60हून अधिक देशांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस हा साजरा केला जातो आणि त्यानुसार जगभरामध्ये होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे असे सांगता येईल की आत्महत्या विषयीसाठीचे समाजात जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देणे, आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना आधार व मदत मिळवून देणे, सरकार, स्वयंसेवी संस्था, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक यांना एकत्र आणून कारवाई करणे आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी नीती, कायदे आणि सेवा यांची प्रभावीपणे अंमलबजावणी. आत्महत्येच्या संदर्भात जागतिक परिस्थितीचा जर विचार केला तर WHO यांच्या 2021च्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात एकूण 7 लाखहून अधिक लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. म्हणजेच प्रत्येकी 40 सेकंदामध्ये एक व्यक्ती आत्महत्या करते. या आत्महत्या करण्याचे प्रमाण 15 ते 29 वर्ष वयोगटामध्ये खूप जास्त आहे आणि आत्महत्या हे मृत्यूचे 4थ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. आत्महत्येचे प्रमाण विशेषतः कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जास्त दिसून येते. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे दरवर्षी एक विशिष्ट प्रकारची थीम ठरवली जाते. 2025 या सालची थीम आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाइड, अर्थातच आत्महत्येवरील कथन बदलणे. ही थीम आपल्या सर्वांना हानिकारक संकल्पना यांना आव्हान देण्याचे, आत्महत्येचे कलंक कमी करण्याचे आणि आत्महत्याबद्दल खुल्यापणाने, समजूतदारपणाने होणाऱ्या संभाषणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करते. आत्महत्येच्या संदर्भात भारताची स्थिती जर बघितली तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतामध्ये एकूण 1,70,924 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. भारत हा जगातील सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारतामध्ये विविध कारणांसाठी आत्महत्या केलेली आपल्याला बघायला मिळते. यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या, विद्यार्थ्यांची आत्महत्या, आर्थिक तणावाशी निगडीत आत्महत्या या गंभीर समस्या आजही भारतामध्ये नागरिकांना भेडसावताना बघायला मिळतात. भारतामध्ये महाराष्ट्रात 22,746, तमिळनाडूमध्ये 19,854, मध्य प्रदेशमध्ये 15,386, कर्नाटकमध्ये 13,706 आणि पश्चिम बंगालमध्ये 12,769 इतक्या आत्महत्येची नोंद आहे. म्हणजेच भारतातील एकूण आत्महत्येपैकी जवळपास 50% आत्महत्या या 5 राज्यांमध्ये झाल्याच्या दिसून येतात.
भारतातील आत्महत्येच्या संदर्भातली आकडेवारी जर बघितली तर प्रत्येक 11व्या मिनिटास एक आत्महत्या असा रेशो आहे. अनेक प्रौढ व्यक्ती आत्महत्येबद्दलचा विचार करताना आढळतात. 12.8 दशलक्ष व्यक्ती आत्महत्येच्या संदर्भात गांभीर्याने विचार करतात. 3.7 दशलक्ष व्यक्ती आत्महत्या करण्याचे प्लॅनिंग करतात आणि 1.5 दशलक्ष व्यक्ती आत्महत्या करताना आढळतात. भारतामध्ये नोंदवल्या गेलेल्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच अव्वल 3 राज्यांमध्ये असतो. 2022 मध्ये महाराष्ट्रात एकूण 22,746 आत्महत्यांची नोंद झाली आणि हा आकडा भारतातील एकूण आत्महत्येच्या 12% इतका दिसून आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये विविध कारणांमुळे व्यक्ती आत्महत्या करत असते. त्यापैकी कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह, आर्थिक ताण, मानसिक नैराश्य आणि एकाकीपणा यामुळे व्यक्ती आत्महत्या करते. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा एक खूप ज्वलंत प्रश्न आजही भेडसावत आहे. 2023 मध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये जवळपास 4,500 पेक्षाही अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आपल्याला बघायला मिळते. यामध्ये विदर्भ, मराठवाडा या ठिकाणच्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वाधिक आत्महत्या या 18 ते 30 या वयोगटातील आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, तरुण, बेरोजगार यांचा समावेश होतो. पण त्याच पद्धतीने 30 ते 45 वयाच्या प्रौढांमध्ये सुद्धा आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रात आत्महत्या संदर्भात एक विशेष नोंद या ठिकाणी घ्यावी लागेल, ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे खूप जास्त आहे. विशेषतः पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण हे खूप जास्त आहे. त्याचबरोबर आत्महत्यांच्या एकूण प्रकारांमध्ये महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यामध्ये हुंडा घेणे, कौटुंबिक कलह आणि वैवाहिक तणाव ही महत्वाची कारणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या आत्महत्या हे कर्ज, दुष्काळ किंवा शेतकऱ्यांना आलेले संकट यामुळे होतात, तर शहरी भागामध्ये होणाऱ्या आत्महत्या या शैक्षणिक दबाव, बेरोजगारी, मानसिक नैराश्य यामुळे होताना आपल्याला बघायला मिळतं. ज्या व्यक्ती आत्महत्या करणार आहेत त्यांना ओळखायचे कसे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ते म्हणजे ज्या व्यक्ती आत्महत्या करणार असतात त्या आत्महत्या करण्याच्या आधी काही दिवस त्याच्या संदर्भात काही व्हिडिओज बघत असतात. आत्महत्येसाठी लागणारी साधन सामग्री जमा करण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये बोलत असताना आत्महत्येच्या विषयावर ते सतत बोलताना आपल्याला बघायला मिळतात. तसेच या व्यक्ती सतत एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. माझा आता काही उपयोग नाही या भावनेने त्यांच्यामध्ये नैराश्यपणा हा वाढलेला असतो. अशा व्यक्तींना जर आपण वेळीच ओळखलं तर त्या व्यक्तीला आत्महत्येपासून आपल्याला परावृत्त करता येईल. आत्महत्येच्या संदर्भात प्रमुख कारणांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्या संदर्भात असणाऱ्या समस्या जसे की नैराश्य, चिंता, व्यसनाधीनता यांचा समावेश होतो. त्याच पद्धतीने आर्थिक अडचणी व बेरोजगारी, विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा शैक्षणिक ताणतणाव, नातेसंबंधामधील ताणतणाव, दुष्काळ, कर्ज तसेच एकाकीपणा, शारीरिक आजार, सामाजिक कलंक इत्यादी कारणे आपल्याला सांगता येतील. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींसाठी समुपदेशन व मानसोपचार सहज उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याच्या संदर्भात जागरूकता वाढवणे आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात असणारा कलंक कमी करणे या संदर्भातही प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करणे, कुटुंबातील व्यक्तींशी आणि मित्रांशी संवाद साधणे, भावनिक आणि सामाजिक आधार देणे तसेच विविध हेल्पलाईन सेवा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आत्महत्या प्रतिबंध करू शकतो. तसेच शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आत्महत्येच्या संदर्भात सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करता येईल. आत्महत्या हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून एक सामाजिक, मानसिक आणि आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे. जीवनातील अडचणी, अपयश, ताण हे टाळता येत नाहीत, परंतु योग्य वेळेस आधार, समुपदेशन व मानसिक उपचार मिळाले तर आत्महत्या टाळता येऊ शकते. जीवन अमूल्य आहे. आत्महत्या हा मार्ग नाही,
हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला जगण्याची आशा, आधार व संधी मिळाली तर आत्महत्येचे प्रमाण निश्चितच कमी होईल. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर सक्रिय कृती करण्याचा संकल्प दिवस आहे. आत्महत्या टाळता येऊ शकते ही योग्य वेळी समजूतदार संवाद, मानसिक आधार, समुपदेशन आणि सामाजिक सहकार्यातून आपल्याला दाखवून देता आले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जीवन अमूल्य आहे. आत्महत्या हा पर्याय नाही. आपणास नेहमीच मदत ही उपलब्ध होत असते. तर मित्रांनो, आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपण असा संकल्प करूया की आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यापैकी जर कोण अशा प्रकारच्या भावनिक समस्यांनी ग्रस्त असेल तर आपण त्याला मदत करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करूया आणि पर्यायाने चांगले समाज जीवन घडवून आणूया. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आत्महत्या संदर्भातील माहिती आपल्या समोर सादर केलेली आहे. या माहितीबद्दल जे काही तुमचे कमेंट्स आहेत ते तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये ड्रॉप करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.